पाहूया। आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। शासकीय कर्मचाऱ्यांना या महिन्याचं वेतन 26 ऑगस्टला मिळणार आहे। गणेशोत्सवानिमित्त 5 दिवस आधी पगार करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आणि निवृत्ती वेतनही 26 तारखेलाच मिळणार आहे। त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला अशी चर्चा आता सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये। सर्वसामान्यांचं घर बांधण्याचं स्वप्न आता आवाक्यात येणार आहे। तसंच टीव्ही, फ्रीज, कार, बाईक, वॉशिंग मशीन या सर्वसामान्यांच्या वस्तू स्वस्त होणार आहेत। येत्या दिवाळीच्या आधी सर्वसामान्यांना केंद्र सरकार एक मोठं गिफ्ट देणार आहे। जीएसटीचे सध्याचे 4 स्लॅब 2 वर आणायला केंद्रीय मंत्रिगटानं मंजुरी दिली। जीएसटीचा 12 आणि 28% स्लॅब पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे। आता जीएसटीचे 5 आणि 18% हे दोनच स्लॅब कायम राहणार आहेत। शिवाय जीवन आणि आरोग्य विम्यावरचा जीएसटी पूर्णपणे माफ केला जाणार आहे। आगामी जीएसटी परिषदेत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जीएसटी स्लॅबमध्ये सुधारणा करण्याची घोषणा केली होती। मुंबईमध्ये अटल सेतूवर आता तुमच्या इलेक्ट्रिक वाहनाला टोल लागणार नाही। खासगी तसंच सरकारी इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना अटल सेतूवर गुरुवार 21 ऑगस्टपासून टोल माफी करण्यात आली असून आजपासून त्याची अंमलबजावणी केली जाईल। एप्रिल महिन्यामध्ये केलेली घोषणा अटल सेतूवर आता अंमलात येणार असून राज्यातील मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्ग या 2 महामार्गावरही येत्या 2 दिवसात इलेक्ट्रिक वाहनांसाठी ही टोल माफी लागू होण्याचे संकेत आहेत। राज्य सरकारकडून वाहतूक क्षेत्रातून होणारं प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर करण्यात आलं। त्यामध्ये चारचाकी इलेक्ट्रिक वाहनं आणि इतर वाहनांना टोल माफी जाहीर करण्यात आलेली आहे। सांगलीकरांसाठी दिलासादायक बातमी आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी मागच्या 24 तासांपासून 43 फुटांवर स्थिर असून ती हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली। त्यामुळे 45 फूट धोकादायक पातळी कृष्णा नदीनं गाठलेली नाही। त्यामुळे महापुराचा धोका काहीसा टळल्यानं सांगलीकरांनी तूर्तास तरी सुटकेचा निश्वास सोडलाय। धरण क्षेत्रामध्ये पाऊस थांबला असून कोयना आणि चांदोली धरणातील विसर्गही कमी करण्यात आलाय। त्यामुळे हळूहळू कृष्णा नदीची पाणी पातळी कमी व्हायला सुरुवात होईल। त्यामुळे पाऊस कमी झाल्यानं आणि टप्प्याटप्प्यानं विसर्ग कमी करण्याचं नियोजन केलंय। धरण क्षेत्राचा पाऊस कमी झाल्यामुळे धरणात येणारा विसर्ग कमी झालेला आहे। सांगलीकरांना आनंदाची बातमी ही आहे की कोयना धरणातून पूर्वी जो 1 लाख क्युसेक्सचा जो विसर्ग सुरू झाला होता तो कमी होऊन आता 70,000 क्युसेक्सवर विसर्ग आलेला आहे। नदीची पातळी ही साधारणतः 43 फूट 1 इंच आहे आणि ही बहुधा आता ह्याच्यावर 1-2 इंच वर स्थिर होईल आणि त्यानंतर ती कमी व्हायला सुरुवात होईल। दरम्यान कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांचा संगम असलेल्या ठिकाणी पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। सध्या कोयना आणि वारणा या दोन्ही धरणातून विसर्ग कमी करण्यात आलाय। त्यामुळे या दोन्ही नद्यांची पाणी पातळी सध्या स्थिर आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी मागच्या 24 तासांपासून 43 फुटावर स्थिर आहे, तर वारणा नदी देखील सध्या पात्राबाहेर पडलेली दिसतेय। याची ड्रोन दृश्य समोर आली आहे। नांदेड जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं अनेकांचे संसार उघड्यावर आलेत। लेंडी नदीला आलेल्या महापुरानं मुखेड तालुक्यात अनेक गावं अक्षरशः उद्ध्वस्त केली आहेत। याचा सर्वाधिक फटका बसलाय तो मुखेड तालुक्यातील हसनाळ गावाला। हजारो एकरातील शेती, शेकडो जनावरं आणि 5 माणसांचे जीव या महापुरानं घेतलेत, तर धडकनाळ गावातील वाहून गेलेल्या तेलंगणातील 3घांचा मृत्यू झालाय। अद्यापही 1 जण बेपत्ता आहे। या सगळ्याला कारणीभूत 1986